शोभा वाघमारे, वय वर्ष अवघं 26. रामवाडीत राहणारी शोभा BA झाली होती. सध्या शोभा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. पण 4 दिवसांपूर्वी पहाटे 5 वाजता शोभाचा मृत्यू झाला. बच्ची सोई थी, फिर बच्ची बाद में माँ उठने के बाद वो भी उठ गई और उसने 4-5 अपना जो बिस्तर है घड़ी करके रखी है। हाँ, ऐसा नहीं कि उठे चक्कर गिरी हो गई, लेकिन क्या हो गया? तो क्या है वो गिर गई साहब, वो कैसे गिर गया हमें मालूम है सर। हमारा बच्चा छोटा संडास में था, बड़ा लड़का जो बेड में सोया था, वो गिरने के बाद जो उसको ऐसा आवाज़ आएगा, उसका आने के बाद वो छोटा हमारा संडास में था ना, वो भाग के आ गया तो हमारी बहन वो लड़की ऐसी पड़ गई थी बोलते, और उसने उठाया कि शोभा बोला तो कोई ये नहीं, उसको कोई हाथ तोड़ कोई कर घाबरा हो के हमारे आदमी मैं रेलवे में था बोल के रेलवे दवाखाने में ले गए, रेलवे हॉस्पिटल कि वहाँ बोले डॉक्टर ने उसको हाथ देखा, ईसीजी वगैरह किया तो बोले वो उधर गई है. शोभाच्या आईवडिलांनी अकस्मात मृत्यू झाल्याचा बनाव केला. पण डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये शोभाचा मृत्यू गळा दाबून झाल्याचं स्पष्ट झालं. पण PM करताना त्यांनी बराच विरोध केलेला आहे. PM करताना त्यांनी बरीच कारणं दिली होती आणि एक संशयास्पद वातावरण तयार केलं होतं. जेव्हा डॉक्टरांनी स्वतः सिव्हिलमध्ये PM केलं तेव्हा ते ह्या निष्कर्षापर्यंत आले की कंप्रेशन ऑफ ओव्हर द नेक म्हणजे गळा दाबून मृत्यू असं त्यांनी ॲडव्हान्स सर्टिफिकेट दिल्यामुळं संशय एक ही गोष्ट क्लिअर होती की तो मर्डरच आहे. पण सध्या आपला तपास सुरू असल्यानं आम्ही एक ठाम निष्कर्षापर्यंत आलेलो नाही आहोत. पण जी ऑफेन्स घडला ते ठिकाण घरही आहे, त्यामुळे जवळच्या व्यक्तींवर संशय वाढत आहे आणि ती लोक देखील हवं तसं तपासामध्ये सहकार्य करत नाही आहेत. शोभाचे वडील मल्लिकार्जुन रेल्वे पोलिसात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत. अपघाती मृत्यू आणि हत्या यामधला फरक त्यांना नीट माहिती आहे. त्यामुळेच पोस्टमॉर्टमला विरोध करण्यामागे काळबेरं असल्याचा संशय पोलिसांना होता आणि झालंही तसंच. शोभाचं एका तरुणावर प्रेम होतं. कुटुंबाचा त्याला विरोध होता, त्यामुळे शोभाचा कुटुंबानं गळा घोटला. सुरुवातीला घरच्यांनी सांगितलं की पाय घसरून ती पडली, डोक्याला मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. त्या अनुषंगाने प्रथम अकस्मात मयत दाखल केलं गेलं. PM रिपोर्टमध्ये कॉज ऑफ डेथ गळा दाबून मृत्यू असा असल्यामुळे आम्ही अधिक चौकशी करत आहोत. आत्तापर्यंतच्या तपासामध्ये असं निष्पन्न होतं आहे की बाहेरचा कुठलाही व्यक्ती अजून आतमध्ये आलेला काही दिसून येत नाही आहे आत्तापर्यंतच्या तपासामध्ये. आणि लास्ट कस्टडी तर घरच्यांबरोबरच होती. पहाटे झालेली घटना आहे, त्यामुळे आम्ही त्या दृष्टीनं आता तपास करत आहोत. पोलीस असलेल्या मल्लिकार्जुन यांना कायदा माहीत होता. तरीही त्यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्याच मुलीला संपवलं. त्यामुळे कायद्याचा हिसका काय असतो हे वाघमारे कुटुंबाला समजलं पाहिजे. शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर.